नमस्कार मंडळी, आज बैलपोळ्याचा दिवस. आज माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली की खरोखर पूर्वीच्या काळी आपल्याकडं जी जनावरे होती, प्रत्येक शेतकऱ्याकडं भरपूर जनावरे असल्यामुळे जी काही आपली शेती होती ही शेती समृद्ध होती, सुपीक होती. आज शेतकऱ्याला जे काही तंत्रज्ञान शेतकऱ्याकडे निर्माण आहे. बघा, शेतकऱ्याला वाटतं नांगरणीसाठी नांगरणीसाठी बैलाऐवजी माझ्याकडे ट्रॅक्टर आहेत, मशीन आहेत, काही रोटावेटर आहेत. अजून आता एक नवीन तंत्रज्ञान निघाले. लोक उडीद कुळीद शेती करण्याकरता काय करतात, जे तणनाशक आहे, तणनाशक मारून द्यायचं आणि उडीद पेरायचा. पण बघा, अजून काही वर्षांनी जर अशाच पद्धतीने शेतकरी शेती करत राहिला तर मला तरी असं वाटतंय की त्याच्याने या केमिकलने आपल्या शेतजमिनीवरती एवढा परिणाम होणार आहे की भविष्यात आपली ही शेतीच नष्ट होणार आहे. म्हणून मित्रांनो, जर प्रत्येकाला जर वाटत असेल की आपली शेती, आपली जमीन ही आपल्याला जर वाचवायची असेल तर मित्रांनो, आपण प्रत्येकाने या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. बघा, आज जरी तंत्रज्ञानाचं युग असेल, पण जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत, ते घटक ज्याच्यातून शेतीला मिळायचे आहेत ते शेतीला मिळाले पाहिजे. त्याच्याकरता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरामध्ये जास्त नको पण एखादी गाय तरी पाळली पाहिजे, बैलजोडी तरी पाळली पाहिजे. बघा, कारण शेवटी शेतकऱ्याची श्रीमंती आहे, ती शेतकऱ्याची संपत्ती आहे ती. आणि ती संपत्तीच जर आपण नामशेष करण्याच्या मार्गावरती आहोत, ती संपत्तीच जर आपण नामशेष करून टाकली तर या आपल्या शेतीला, नवे शेतकऱ्याला काहीच किंमत राहणार नाही.